पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला राज्य सरकारकडून प्रतिसाद दिला जातोय आणि आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा ऑनलाईन होणार असल्याची माहिती आहे। इतर महत्त्वाच्या बैठका देखील ऑनलाईन होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला माहिती दिली आहे। तर मुंबई बाहेरील मंत्री आता मंत्रिमंडळ बैठक आणि इतर महत्त्वाच्या बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहणार आहे। मुंबईपासून लांब असलेल्या मंत्र्यांना आणि नेत्यांना बैठकांसाठी मुंबईत येण्याची आता गरज नसेल। राज्य सरकारकडून नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर नवी संकल्पना आता राबवली जाते आहे। विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली आहे। उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। ते उमेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे उमेश यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये। पुन्हा एकदा आपण संपर्क करूया। मात्र अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला राज्य सरकारकडून प्रतिसाद दिला जातोय। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता ऑनलाईन होणार आहे। इतर महत्त्वाच्या बैठका देखील ऑनलाईन होणार असल्याचं कळतंय। विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिलेली आहे। तर मुंबई बाहेरील मंत्री आता मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि इतर महत्त्वाच्या बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहणार आहे। पुढच्या बातमीकडे वळतोय। जरांगेंचं आंदोलन शिंदे पुरस्कृत नाही, शिंदेंची इतकी संकुचित वृत्ती नाही। मंत्री उदय सामंतांनी आता टीकाकारांना प्रत्युत्तर दिलंय। प्रत्येक नेत्याला वाटतं आपला नेता सर्वोच्च पदावर असावा। मंत्री सामंत यांच्याकडनं कडूंच्या वक्तव्यावर आता स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। मी माझा पोलिसांचा कॉन्वॉय घेऊन त्यांच्या इथे गेलो होतो, त्याच्यामुळे जाहीरपणाने मी त्यांना भेटलो। मनोज दादा जरांगेंनी माझा तिथं सत्कार केलेला हे तुम्ही पण दाखवलं, त्याच्यामुळे लपून छपून काही मी इथे गेलेलो नव्हतो। मनोज दादा जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी जी पावलं उचलली आंदोलनाची, त्याला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। या आंदोलनाच्या निमित्तानं त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत, योग्य तो विचार करतील ना। मी देखील त्या समितीमध्ये आहे। परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, मनोज जरांगेंना मी जरी कायम भेटत असलो, मी त्यांच्याशी चर्चा करत असलो मित्र म्हणून, तरी देखील मुख्यमंत्र्यांबद्दल जर ते काय बोलत असतील किंवा शिंदे साहेबांबद्दल ते काय बोलत असतील किंवा सुनेत्रा वहिनींबद्दल बोलत असतील किंवा मोठ्या मंत्र्यांबद्दल जर बोलत असतील, तर त्याला मी सहमत नाही आहे। मुद्दा असा आहे की मनोज दादांनी जे आंदोलन छेडलेलं आहे, त्यांचे प्रश्न आम्ही समजावून घेऊ आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू। मी शिवसेनेमध्ये काम करतो आणि मी शिवसेनेमध्ये काम करत असताना माझाच नेता सर्वोच्च पदावर असावा अशी माझी भावना असणार। तसं बच्चू भाऊ देखील शिवसेनेमध्ये काम करतात, त्याच्यामुळे शिवसेनेचे मुख्य नेते पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब हेच सर्वोच्च पदावर असावे हे शिवसैनिक म्हणून आमची भूमिका असणं ही काय वावगी नाही। त्याच्यामुळे ज्या पक्षाचे उद्या भाजपचे नेते जे आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते देवेंद्रजींबद्दल बोलतात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते दुर्दैवानं आता अजितदादा नाहीत, परंतु सुनेत्रा वहिनींबद्दल बोलतात। त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला मोठं करण्यासाठी प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता झटत असतो, त्याचाच तो एक भाग आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।